तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच सिडकोची माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेतील ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठीचा निकाल जाहीर झालेला आहे. विजेत्याची यादी कशी पाहायची हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता नेमकं या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत, नेमका जे ईडब्ल्यूएस उत्पन्न गटातील अर्जदार आहेत, जे विजेते ठरलेले आहेत, त्यांना अदर चार्जेस किती लागणार आहे. अदर चार्जेस आता याचाच अर्थ तुम्हाला जे किंमत दिलेली आहे, किमती व्यतिरिक्त किंवा स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन व्यतिरिक्त इतर शुल्क सुद्धा सिडकोकडून घेतलं जातं. ते सगळं कॅल्क्युलेशन आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि नेमकं संपूर्ण शुल्क जे काही अदर चार्जेस असणार आहेत ते नेमका किती भरायचे आहेत हे आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर आता मित्रांनो, सिडकोची लॉटरी जाहीर झाल्यानंतर आता पुढची प्रोसेस काय असणार आहे अशा अनेक कमेंट्स आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आता आपण पहिलं पाहूया की नेमकं या घराच्या किमती काय आहेत. कारण आपल्याला सिडकोने ऑलरेडी माहिती पुस्तिकेमध्ये किमती संदर्भात माहिती दिलेली होती. तर तुम्हाला अंदाज असेल मित्रांनो किमती काय असणार आहेत, कारण तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला समजलं असेल की आपण कोणत्या ठिकाणी अर्ज करतोय आणि कोणती किंमत असणार आहे. तर एक अंदाज पाहू शकता तुम्ही की खारघर ईस्ट म्हणजे तळोजा सेक्टर क्रमांक 28 या ठिकाणी 22.60 लाखापासून घरे आहेत. 22.60 ही कमीत कमी किंमत आहे मित्रांनो. आणि जी जास्तीत जास्त किंमत आहे ती आहे खारघर स्टेशन या ठिकाणी 87,50,000 रुपये एवढी किंमत या ठिकाणी हायएस्ट ठेवण्यात आलेली आहे. बाकी तुम्हाला त्याची कल्पना असेल, तुम्ही सगळ्या योजना किंवा सगळ्या तुम्ही स्क्रीन पाहू शकता, नाहीतर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तुमच्याकडे सगळी माहिती असणार आहे असं मी कन्सिडर करतो. आता इथे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन संदर्भात जर बोलायचं झालं तर नवी मुंबईमध्ये स्टॅम्प ड्युटी काय आहे किंवा सध्या रजिस्ट्रेशन नेमकं रेट्स काय आहेत हे माहिती असणं सुद्धा आवश्यक आहे. तर तुम्ही पाहू शकता नवी मुंबईत तर या ठिकाणी पहा मित्रांनो, नवी मुंबईमध्ये सध्या 2026 मध्ये पुढील प्रमाणे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस आकारले जातात. यामध्ये पहा 2 प्रकारचे स्टॅम्प ड्युटीचे प्रकार आहेत. याच्यामध्ये जर घर खरेदीदार हा पुरुष असेल तर पुरुषाला 7% स्टॅम्प ड्युटी आहे. त्याच्यामध्ये काय आहे बघा, 5% स्टॅम्प ड्युटी, 1% मेट्रो सेस आणि 1% स्थानिक संस्था कर असे मिळून तुम्हाला एकूण 7% रक्कम भरावी लागणार आहे. तिथेच जर घर खरेदीदार ही महिला असेल तर त्यासाठी 6% तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. त्याच्यामध्ये 4% स्टॅम्प ड्युटी, 1% मेट्रो सेस आणि 1% स्थानिक संस्था कर तुम्हाला भरावा लागणार आहे. आता रजिस्ट्रेशन किती लागणार आहे, नोंदणी शुल्क किती लागणार आहे. घराच्या एकूण किमतीच्या 1%. जर समजा तुमचं घर हे 30 लाखापेक्षा जास्त किमतीचं असेल तर तुम्हाला 30,000 रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस लागणार आहेत. आणि जर तुमचं घर हे 30 लाखापेक्षा कमी किमतीचं असेल तर किमतीच्या 1% नोंदणी शुल्क तुम्हाला भरावं लागणार आहे. आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा आहे मित्रांनो की शासनाच्या नियमानुसार प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्थातच PMAYच्या घरांसाठी फक्त 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी आकारली जाते आणि म्हणून तुम्हाला इथे हा बेनिफिट मिळणार आहे. पण जे काही 1% मेट्रो सेस आहे आणि जे काही लोकल बॉडी टॅक्स आहे तो मात्र तुम्हाला नक्कीच या ठिकाणी भरावा लागणार आहे. आता महत्त्वाचं मित्रांनो, जे सिडकोकडे चार्जेस भरायचे ते चार्जेस किती आहेत ते आपण पाहूया. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्याला लोकेशन दिलेलं आहे, रेरा कार्पेट दिलेला आहे, पॉवर सप्लाय नेटवर्क आहे, वॉटर चार्जेस आहेत, वॉटर डिस्ट्रीब्युशन बेसमेंट चार्जेस आहेत, डॉक्युमेंटेशन चार्जेस असणार आहेत, MINR चार्जेस असणार आहेत, सर्व्हिस चार्जेस, शेअर मनी चार्जेस आणि टोटल दिलेली आहेत. तर खारघर बस डेपो या ठिकाणी जे काही 27.120 जे काही कार्पेट एरियाचे घरे आहेत, जे काही चार्जेस आहेत मित्रांनो, ते एकूण चार्जेस तुम्ही पहा, बायफर्गेशन मी बोलणार नाहीये, पण एकूण चार्जेस तुम्हाला 58,972 रुपये भरायचे आहेत खारघर बस डेपो. दुसरं आहे मित्रांनो, 27 जे काही एरिया आहे तिथे सुद्धा 58,944 चार्जेस तुम्हाला भरायचे आहेत. लमसम तुम्ही 59,000 रुपये धरून चला. दुसरा आहे कळंबोली या ठिकाणी जे काही एरिया आहे तो 27.120 असा दिलेला आहे. कळंबोली या ठिकाणी 79,796 हे तुम्हाला अमाऊंट भरायचे आहे. आणि दुसरी जी घरे आहेत मित्रांनो, जी 27.100 ची घरे आहेत, थोडा कार्पेट एरियामध्ये फरक आहे, त्याला भरायचे 79,755 म्हणजे एकंदरीत तुम्हाला 80,000 रुपये या ठिकाणी एक्स्ट्रा चार्जेस भरायचे आहेत, जे सिडकोकडे वेगळे भरायचे आहेत. म्हणजे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन प्लस इतर चार्जेस हे तुम्हाला भरायचे आहेत. तळोजा सेक्टर क्रमांक 39 या ठिकाणी मित्रांनो वेगवेगळे चार्जेस आहेत, पण लमसम तुम्हाला 64,000 रुपये चार्जेस तुम्हाला पकडून चला. म्हणजे जो काही कार्पेट एरियानुसार बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे सगळी माहिती इथे पहा. तर हे चारही तुम्हाला कॉलम मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे 4 कॉलम बघा. या ठिकाणी बघा, पहिल्या कॉलम मध्ये 63,255 जे सेक्टर क्रमांक 39 मध्ये आहे, 63,405
63,255 आणि 63,405. एकंदरीत तुम्ही लमसम 64,000 रुपये पकडा. तर तळोजा सेक्टर क्रमांक 39 या ठिकाणी इतर चार्जेस 64,000 लागणार आहेत. तळोजा सेक्टर क्रमांक 28 या ठिकाणी एकूण चार्जेस असणार आहेत 63,63,048, 62,849, 63,176 आणि 62,797 रुपये 797 रुपये लागणार आहेत. तर हे अंदाज धरा की तुम्हाला डायरेक्ट 63 ते 64,000 रुपये भरायचे आहेत सेक्टर क्रमांक 28 या ठिकाणी. नंतर बामणडोंगरी या ठिकाणी काय आहे, तर बामणडोंगरी या ठिकाणी तुम्हाला जे चार्जेस भरायचे ते आहेत 89,750, 89,885, 89,684. एकंदरीत तुम्हाला 90,000 रुपये लमसम या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहेत बामणडोंगरी या ठिकाणी ज्यांना घरी लागतील ते. एक्स्ट्रा चार्जेस तुम्ही जे सिडकोकडे भरायचे आहेत म्हणजे किमती व्यतिरिक्त, स्टॅम्प ड्युटी व्यतिरिक्त आणि रजिस्ट्रेशन व्यतिरिक्त. नंतर खारकोपर सेक्टर क्रमांक 16A आणि प्लॉट क्रमांक 2A आणि 2B या ठिकाणी 1,25,291. आता याचं कार्पेट एरिया तुम्ही पाहू शकता 27.230 आहे. तर या ठिकाणी मला सगळ्यात जास्त एरिया म्हणजे हे वाटतायत जे काही चार्जेस आहेत त्याचा रिझल्ट अजून कळाला नाही, मी त्याची माहिती घेतो. पण पहा तुम्ही 1,25,291, 1,51,114, 1,26,175 जे लमसम तुम्हाला 1,26,000 रुपये या ठिकाणी भरायचे आहेत असं एक अंदाज आहे जे प्लॉट 2A आणि 2B खारकोपर सेक्टर क्रमांक 16A. तर हे सगळे चार्जेस आहेत मित्रांनो, म्हणजे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि घराची किमती व्यतिरिक्त ही अमाऊंट तुम्ही कन्सिडर करा आणि याच्या अनुसार तुम्हाला तुमचं प्रोसेस पूर्ण करायचे. आता तुम्ही हे पकडू नका की स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आलंय, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनची फक्त मी किंमत सांगितली, बाकी तुम्हाला कुणाकडून स्टॅम्प ड्युटी करताय, कुणाकडून रजिस्ट्रेशन करताय, त्या एजंटचे चार्जेस वेगळे असणार आहेत. तिथे ऑफिसला जर तुम्हाला गेला असेल तर तिथले थोडेफार जे नॉमिनल चार्जेस असतात ते वेगळे तुम्हाला भरावे लागणार आहेत. म्हणजे काय, तर एकंदरीत तुम्हाला जो काही डॉक्युमेंटेशनचा खर्च आहे तो घराच्या किमती व्यतिरिक्त कमीत कमी 1 ते 1.25 लाख रुपये तुम्हाला वेगळे ठेवावे लागणार आहेत असा अंदाज धरून तुम्ही प्लॅनिंग करा. आतापासून प्लॅनिंग करा, कारण तुम्हाला याचं जे काही पत्र आहे सिडकोचं ते तुम्हाला 2 ते 4 दिवसामध्ये कदाचित तुमच्या लॉग इन मध्ये येईल आणि त्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्हाला किती अमाऊंट भरायचे, तुम्हाला हप्ते कशा प्रकारे दिलेले आहेत ही सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली असणार आहे. तर एकंदरीत मित्रांनो आपल्याला सिडकोच्या घरांसाठी जे काही ईडब्ल्यूएस उत्पन्न गटातील घरांसाठी नेमकं जे काही संकीर्ण शुल्क आहे ते किती आहे हे आपण पाहिलेलं आहे. नक्कीच तुम्हाला याच्यातून आयडिया आली असेल की आपल्याला कशा प्रकारचे पेमेंटची तयारी करायची. लक्षात घ्या, तुम्हाला पैसे भरायचे इन्स्टॉलमेंट कसे असणार आहेत, तर 6 इन्स्टॉलमेंट तुम्हाला असणार आहेत. त्या 6 समान इन्स्टॉलमेंट किंवा हप्त्यामध्ये तुम्हाला त्या घराची रक्कम डिव्हाइड करायची आहे आणि ती तुम्हाला रक्कम भरायची आहे. आता जी काही तुम्ही अनामत रक्कम भरलेली आहे ती किमतीमधून वजा केली जाईल, किमतीमध्ये ऍड केली जाईल आणि उर्वरित रकमेसाठी तुम्हाला पत्र पाठवलं जाईल. म्हणजे काय, तर एखाद्या घराची किंमत 25 लाख रुपये आहे आणि तुम्ही जर आधीच 1.5 लाख रुपये किंवा 1 लाख रुपये भरलेले असतील, 75,000 भरले असतील तर किमतीतून मायनस होऊन 24,25,000 एवढेच तुम्हाला पैसे भरण्यासाठी पत्र येईल. त्याचे पुन्हा 6 भाग करायचे आहेत. शेवटचा भाग असणार आहे मित्रांनो PMAYचं अनुदान, ज्याच्यामध्ये PMAYचं अनुदान ऍड केलं जातं आणि म्हणून हे जे काही 6 समान हप्ते आहेत याच्यामध्ये ती रक्कम केली जाणार आहे आणि उर्वरित जे काही अदर चार्जेस आहेत जे आपण बघितलेले आहेत ते अदर चार्जेस तुम्हाला भरायचे आहेत. म्हणून तुम्हाला आतापासून होम लोनची तयारी करा. तुम्हाला होम लोन घ्यायचं असेल, तुम्हाला पुढची प्रोसेस करायची असेल तर नक्कीच तुम्ही ती प्रोसेस पूर्ण करू शकता. सिडको विजेत्यांना ज्या अर्जदारांना होम लोन, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन संदर्भात मार्गदर्शन हवे आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला गुगल फॉर्म भरावा. आमची टीम तुमच्याशी संपर्क करेल. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.